नमस्कार मंडळी, आपले पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलाच असेल. आज आपण चाळणीवर अशा प्रकारे टोमॅटो वाफवून तोंडाची चव वाढवणारी एकदम चमचमीत आणि चटपटीत अशी रेसिपी बनवणार आहोत. आणि खरंच जिभेवरून चव न जाणारी अशी ही रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर सगळ्यात आधी आपल्याला टोमॅटो घ्यायची आहेत आणि मस्तपैकी लाल पिकलेली टोमॅटो घ्यायची आहेत. ही आपल्या बागेतलीच टोमॅटो आहेत. आता ही टोमॅटो आपल्याला आतमधून पूर्ण पोकळ करून घ्यायची आहेत, तर त्यामधल्या आपण बिया सगळ्या काढून घेऊया. तसं बघायला गेलं तर टोमॅटोच्या ज्या बिया असतात त्या आपल्या शरीरासाठी जास्त प्रमाणात योग्य सुद्धा नसतात. त्यामुळे आपल्याला या टोमॅटोचा ज्या आतला पल्प आहे तो सगळा काढून घ्यायचा आहे. तर सुरीचं टोक आणि चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे आपण हे सगळं काढून घेऊया आणि आतला भाग सगळा टोमॅटोचा पोकळ करून घेऊया. तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे असे साधे सोपे चमचमीत आणि चटपटीत पदार्थ तुम्हाला नेहमी बघायला भेटतील. सध्या टोमॅटोचा सीझन सुद्धा जोरदार चालू आहेत आणि टोमॅटो सुद्धा स्वस्त झालेली आहेत. आणि ही तर आपल्या बागेतलीच टोमॅटो आहेत. तसंही जेवणासाठी रोज रोज काय बनवायचं असा आपल्या महिलांसमोर नेहमीच प्रश्न उभा असतो. तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही जर शेवटपर्यंत बघितलीत ना, तर ही रेसिपी तुम्ही करणारच, ही माझी 100% गॅरंटी आहे. आता वाफवून घेण्यासाठी आपली टोमॅटो ही उभी राहिली पाहिजे. त्यासाठी आपण जो खालचा बेस आहे तो कट करून घेऊया. म्हणजे तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आपली टोमॅटो सगळी उभी राहतील. तर आपण सगळ्या टोमॅटोंचा अशा प्रकारे बेस कापून घेऊया. टोमॅटो कशी सुद्धा असली ना तरी पण खालचा बेस जेव्हा कट करतो ना तेव्हा ती अशा प्रकारे उभी राहतात. तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या टोमॅटोचा खालचा बेस हा कट करून झालेला आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला पुढच्या स्टेपकडे वळायचं आहे. ते म्हणजे काय आहे, आपल्याला यामधलं स्टफिंग बनवायचं आहे. त्यासाठी काय काय घ्यायचं आहे ते बघून घेऊया. तर त्यासाठी मी अर्धी वाटी एवढं खोबरं घेतलेलं आहे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, थोडं आलं घेतलं आहे, 1 मिरची घेतली आणि कोथिंबीरचे दांडे घेतलेले आहेत, ते आपण कापून घेऊया. आता हे जे सगळं आहे ना वाटण, आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर सुकं खोबरं असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर आपल्याला हे जे खोबरं आहे ते आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. ओलं खोबरं असल्यामुळे त्याला जास्त लगेचच लालसर रंग येणार नाही, पण आपल्याला त्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे. आता बऱ्यापैकी या खोबऱ्यामधलं मॉइश्चर गेलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये जे आपण घेतलेल्या लसणाच्या सोललेल्या पाकळ्या आहेत त्या सुद्धा घालायच्या आहेत आणि आलं सुद्धा घालून घ्यायचं आहे. तसंच मिरची सुद्धा घातलेली आहे. आता फक्त 1 ते 2 मिनिटं हे सुद्धा छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे आपण जेव्हा सगळं भाजून घेतो ना तेव्हा आपल्या मसाल्याची जी चव आहे ना ती दुपटीने वाढते. त्यामुळे आपण हे सगळं येथे भाजून घेत आहे. थोडी चिरलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा आपण यामध्ये परतवून घेऊया आणि आपला मसाला छान असा भाजवून घेऊया. तर या ठिकाणी मस्तपैकी आपला मसाला छान असा भाजून झालेला आहे. तो आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे. मिक्सरमधून बारीक करून घेताना त्यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत, तर ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया. आपण कढीपत्ता सहसा खात नाही, तर मी वाटणामध्ये थोडा कढीपत्ता सुद्धा घेतला आहे. 1 चमचा आगरी मसाला घालून घेऊया. तुमच्याकडे जे कोणते लाल तिखट असेल ते घातलेत तरी चालणार. अर्धा चमचा गरम मसाला, तसेच अर्धा चमचा हळद, मीठ आणि जिरं घालून घेतलेलं आहे. आता याचं मस्तपैकी बारीक वाटण करून घ्यायचं आहे. आता आपण हा जो बनवून घेतलेला मसाला आहे तो आपल्याला तेलावर थोडा परतवून घ्यायचा आहे. तर मी पॅनमध्ये थोडं तेल घातलेलं आहे, म्हणजेच 2 पळ्या एवढं तेल घातलेलं आहे आणि हा मसाला छान असा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे जेव्हा आपण तेलावर मसाला परतवून घेतो ना तेव्हा त्याची चव ही जास्त छान लागते आणि दुपटीने वाढते सुद्धा. तर यामध्ये मला थोडं तेल कमी वाटते. थोडंसं वरून आपण अजून तेल घालून घेऊया, म्हणजे अजून छान मसाला हा आपल्याला परतता येईल, म्हणजेच आपला भाजला जाईल. 2 ते 3 मिनिटं आपला मसाला हा छान भाजला गेलेला आहे. आता आपल्याला यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची आहे. तर ती कोथिंबीर सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया आणि थोडा मसाला पुन्हा परतवून घेऊया. तर या ठिकाणी आपला मसाला मस्तपैकी रेडी झालेला आहे. आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडा थंड होऊन देऊया. आता हा जो मसाला आहे तो आपल्याला आपण जे कापून घेतलेले टोमॅटो आहे त्यामध्ये स्टफ करायचा आहे, म्हणजेच भरून घ्यायचा आहे. तर अजूनपर्यंत मी तुम्हाला या रेसिपीचे नाव सांगितले नव्हते, तर आज आपण या ठिकाणी भरली टोमॅटो करणार आहोत, म्हणजेच काय स्टफ टोमॅटो येथे आपण करणार आहोत. तर आपण तयार केलेला जो मसाला आहे तो आपल्याला ह्या सगळ्या टोमॅटोमध्ये छान असा दाबून भरून घ्यायचा आहे. तर आपण हा मसाला सगळ्या टोमॅटोमध्ये मस्तपैकी गच्च भरून घेऊया. तर या ठिकाणी आपली सगळी टोमॅटो छान अशी भरून झालेली आहेत.
आणि आपला तयार करून घेतलेला मसाला सुद्धा एकदम परफेक्ट असा यामध्ये बसलेला आहे. अशा प्रकारे आपण ही सगळी टोमॅटो व्यवस्थित अशी भरून घेतलेली आहे. वाव, दिसायला सुद्धा खूपच छान अशी ही टोमॅटो दिसत आहेत. आता ही टोमॅटो आपल्याला चाळणीवर थोडी वाफवून घ्यायची आहे. त्यासाठी मी एक गॅसवर पातेले ठेवलेले आहे. त्यामध्ये पाणी घालून लिंबाची फोड घातली आहे, म्हणजे टोप आपलं काळं पडणार नाही. आणि टोमॅटो छान अशी वाफवण्यासाठी आपण त्यावर चाळण ठेवून घेतलेली आहे. आता या चाळणीवर आपल्याला आपण जी स्टफ म्हणजेच भरून घेतलेली जी टोमॅटो आहेत ती सर्व यामध्ये ठेवून घ्यायची आहे. तर ती टोमॅटो आपण व्यवस्थित अशी ठेवून घेऊया. तर या ठिकाणी आपली सगळी टोमॅटो व्यवस्थित अशी ठेवून झालेली आहेत. आता या स्टफ टोमॅटोला आपल्याला छान 10 ते 15 मिनिटं वाफ द्यायची आहे. 10 ते 15 मिनिटानंतर आपल्या टोमॅटोंना छान अशी वाफ आलेली आहे. तर ही भरली टोमॅटो आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. तर ती टोमॅटो आपण एका प्लेटमध्ये व्यवस्थित अशी काढून घेऊया. वाव, दिसायलाच खूपच छान अशी ही स्टफ टोमॅटो म्हणजेच भरली टोमॅटो दिसत आहेत. तर इथे आपली भरली टोमॅटो तयार झालेली आहेत. ही तुम्ही अशीच सुद्धा खाऊ शकता. जी मंडळी डाएट करत असतील किंवा ज्यांना तेल जास्त आवडत नसेल त्यांनी ही टोमॅटो अशाच प्रकारे खाल्ली तरी चालणार आहे. पण आपली ही रेसिपी अजून छान चटपटीत आणि चमचमीत लागण्यासाठी मी ही स्टफ टोमॅटो तेलावर परतवून घेणार आहे. त्यासाठी मी पॅनमध्ये थोडं तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये जिरा आणि मोहरीची छान अशी फोडणी केलेली आहे. तसेच थोडा कढीपत्ता सुद्धा घातलेला आहे आणि आता ठेचून घेतलेले लसूण सुद्धा यामध्ये घातलेले आहे. आता हे लसूण कढीपत्ता याचा छान असा फ्लेवर ह्या तेलामध्ये उतरल्यानंतर आपण जी भरून घेतलेली जी टोमॅटो आहेत ती यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायची आहेत. तर आपण ही टोमॅटो सर्व यामध्ये ठेवून घेऊया. आता ही भरली टोमॅटो आपल्याला सगळ्या बाजूनी व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहेत. त्यामुळे सगळ्या बाजूनी ही टोमॅटो छान अशी परतली जातील. तर या ठिकाणी 2 ते 3 वेळा सगळ्या बाजूनी छान अशी आपण ही सगळी टोमॅटो परतवून घेतलेली आहेत. खरंच तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे ही स्टफ टोमॅटो म्हणजेच भरली टोमॅटो नक्कीच करून बघा. अगदीच चवीला चमचमीत चटपटीत आणि आतला जो मसाला आहे ना तो वाव, खूपच छान असा लागतो. अगदी चारही बाजूने आणि वरून खालून आपली टोमॅटो छान अशी तळली गेलेली आहेत म्हणजेच फ्राय झालेली आहेत. आणि या ठिकाणी आपली परफेक्ट अशी भरली टोमॅटोची डिश तयार झालेली आहे. चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करा. आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवी रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.